बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आजची पहिली सभा आहे त्याच्यामुळे थोडक्यात बोलतो. फक्त एकच त्याला ठेवायचं, माईताई लांडे आणि कमलताई धांगट एवढं झालं. आणि 101% याला निवडून आणायचं. हॅलो, सांग ना. मी आत्माराम मुंडे बोलतोय. मी भाजपचा तालुका उपाध्यक्ष आहे, तो विषय जाऊ द्या. फक्त एकच आहे, आमचे आजही मराठा समाज इथं 20% आहे उपलब्ध. आता जे काय बोलतात की बा जातीवाद जातीवाद, कसला जातीवाद नाही. आमचा 20% आताही मराठा समाज इथं आहे. आणि त्याला बघायचं जर असेल तर यावं लागेल, तर तुम्हाला लगेच दाखवतो पुराव्या सगट. काय असतं बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आताची सुरुवाती नाही ते यांच्या घंट्या वाजवायला टाइम लागणार नाही. तेव्हा फक्त आपलं एकच फक्त सांगतो, एकच राहणार, माईताई लांडे आणि कमलताई धांगट 100% 101% निवडून येणार. हे आपलं चॅलेंज. देवराम शेठला मागच्या 55 वर्षाला माझा शब्द होता, तसं आजही त्याला तोंडावरती विचारा. देवराम शेठ तुम्ही 51 मताला पण 101% येणार, आणि जर नाही आले तर मी मिशा काढून येणार. पण देवराम शेठ आले ना, तर समोर विचारा देवराम शेठ काय खरं का खोटं. मराठा समाज कमी नाही सांगतो. आणि हे जातीवाद विद्वाद काय नाही हो, ते काय आता कसं असतं, ज्याला काय बोलायला नसतं तो फक्त जातीवाद, देवराम असं करतो देवराम तसं करतो. अरे जे देवराम शेठने केलंय ना ते तुम्ही करून दाखवा. प्रत्येक कुणी असू द्या, बघा मराठा समाज असू द्या, आदिवासी समाज असू द्या, फोन केला तर देवराम शेठ हजर आहे. 1 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, देवराम शेठला मी फोन केला, मला शेठ असं आहे, माझ्या मुलीचा मॅटर होता, म्हणजे गाठ होती डोक्यामध्ये. देवराम शेठ म्हणले एकच सांगितलं मला, आत्माराम तू बांगल्यावरती बांगल्यावरती गेलो. त्या माणसाने तिथं गेल्यानंतर मला चहा दिला आणि एक शब्द न बोलता माझ्या हातात 25,000 रुपये दिले. म्हणून मी आज त्या माणसाच्या मागे. आणि आमचा मराठा समाज सुद्धा आहे. कोणी किती उलगाना करू द्या, काय फरक पडतात. कसे माहिती का, आजची सुरुवात आहे, जास्त बोलायचं नाही. यांच्या घंट्या वाजवायला अजून टाइम आहे, जरा दम काढा फक्त आणि वाजवणार. जे जे देवराम शेठवरती आरोप करतात ना, त्याला मला तुमच्या लायक्या काय आहेत हे आम्हाला माहिती आहे. आतापर्यंत झोपले होते का, काय केलं तुम्ही आतापर्यंत, सांगा आम्हाला. तुम्ही दाखवून द्या का आम्ही हे केलं आम्ही ते केलं. अहो तुम्हाला एक सांगतो, आता दिपावळीची सुट्टी लागली होती, एकच उदाहरण देतो. दिपावळीची सुट्टी लागली होती, आंबा हातवीच गाडी बंद होती, फक्त एकच गाडी चालू होती भिवडा. सगळ्याला फोन केले, आम्ही कामात आहे, आम्ही बाहेर आहे. देवराम शेठला एकच फोन केला, देवराम शेठ मला फक्त थांब 1 मिनिट. त्यांनी काय करायचं त्यांनी त्यांचं केलं. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आंबा हातवीच गाडी चालू झाली. माझू काय बाजी यायला पुरावे. बस मी आता थोडक्यात बोलतो, फक्त एकच डाटा. आता काय सुरुवात आहे, जास्त बोलता येत नाही मला. मी बोलायला भरपूर बोलू शकतो, पण सुरुवात आहे. फक्त एकच डाटा, फक्त माईताई लांडे 101%. जय श्रीराम.